मंडळी, कापसे पैठणीमध्ये तुमचं स्वागत आहे. चल चल सेमिसिल्कचं पण सेक्शन आहे आपलं. वरती मीडियम रेंज सेकंड फ्लोअरला 500 रुपयापासून सुरुवात आहे, तिथे 8,000पर्यंत आहे. ओके. पूर्ण फ्रेश स्टॉकमध्ये प्रत्येकामध्ये तुम्हाला 8 ते 10 रंगांचा कलर चार्ट आहे. आणि त्याच्यामध्ये असं रनिंग ब्लाऊज असतं, सेल्फ काटा. हँडलूम नाहीये पण हँडलूम नाही, मशीन मेड आहे. जे आपण बनवतो हे मशीन मेडमध्ये पूर्ण शेवटपर्यंत एक सारखी डिझाईन आहे. ही काय रेंज आहे? याची रेंज तुम्हाला 2690 रुपयापर्यंत. 2690 फायनल प्राइस. फायनल प्राईस. त्यानंतर असं कॉन्ट्रास्ट डिझाईनमध्ये सेमी महाराणी पैठणी मिळते. ही सेमी महाराणी पैठणी. पेशवाईकालीन पदर आहे. कसं आहे, बॉर्डर वगैरे कॉन्ट्रास्ट येईल, असं ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये येईल तुम्हाला. हे ब्लाऊज येईल कॉन्ट्रास्टमध्ये. आणि जी बुट्टी आहे आतमध्ये पूर्ण अशी ऑल ओव्हर बुट्टी आहे शेवटपर्यंत. जरीचं काम करून त्यामध्ये असं रंग काम भरलं जातं, मीनाकारी बुट्टी म्हणतात. ही तुम्हाला जाईल तरी 3450 रुपयापर्यंत बसते. 3450. त्याच टाईपमध्ये असा सेल्फ कलांजली पैठणीमध्ये माझ्याकडे यामध्ये हँडमेड आहे, प्युअर सिल्क. हँडमेड पण येते ना. आता हे पॉवर लूममध्ये ही पॉवर लूमची आहे. असं पदर वगैरे चला. कलांजलीमध्ये यामध्ये कसं आहे, प्रत्येक साडीचा पदर वेगवेगळा डिझाईन केलेला असतो. बुट्टा पण पूर्ण असं ऑल ओव्हर एक सारखा बुट्टा असतो. या सगळ्या आपण पॉवर लूमच्या पाहतो. पॉवर लूममध्ये ही कितीची आहे? 3490 रुपयापर्यंत 3500 रुपयापर्यंत. आता हे टिपिकल बॉर्डरमध्ये असतं. त्यामध्ये जर ब्रोकेड बॉर्डर की नाही माहित नाही ना. आता हे झालं टिपिकल बॉर्डर. त्यामध्ये ट्रेडिशनल बॉर्डरमध्ये आसावली पैठणी. आसावली. आता हिला जरचं काम जास्त वाटते ना, प्राइस जास्त जरीचं काम म्हणजे बॉर्डर वगैरे याचं हेवी येतं. टिपिकल बॉर्डर सोडून वेगळ्या बॉर्डर. आसावली बॉर्डर अशी सेम हँडलूममध्ये जर घ्यायचं म्हटलं तर मग थोडंसं हेवी कॉस्टमध्ये ते. त्याचा पदर वगैरे असा पूर्ण डिझाईनमध्ये बनवला जातो. तरी 5000ची ही. 5000पर्यंत जातं. मग त्यामध्ये असं डिझाईन्स वगैरे बॉर्डर्स वेगवेगळ्या भेटून जातात आपल्याला. त्यामध्ये हे लोटस पैठणीमध्ये. लोटस अशी Power प्युअर loom सिल्क lotus. मध्ये हँडमेड घ्यायची म्हटलं तर काही स्टार्ट आहे रेंज? आता त्याच्यामध्ये कसं आहे, ते बॉर्डरवरती डिपेंड असतं. बघू बॉर्डरच्या आपण त्या पण. साईजवरती हां. त्या पण बघू आपण. बॉर्डरच्या साईजवरती डिपेंड असतं. स्मॉल बॉर्डर येते, बिग हां. बॉर्डर येते. ते जरीच्या कामावरती. जरीच्या कामावरती डिपेंड असतं प्राईजमध्ये. आता ही कितीची आहे? 5 पर्यंत जाणार. 5. आता हे सेमीमध्ये कसं आहे, साधारण 4,500-5 हजाराच्या रेंजमध्ये अशा हीच बॉर्डर रेंज आहे. बसतात. हो. हां. हे हे ब्रोकेड बॉर्डरमध्ये आहे ना. 4-5 हजाराला चांगली आहे तशी. म्हणजे पुण्यात आपण जे लक्ष्मी रोडला बघतो 5ची. फक्त याच्यामध्ये कसं आहे, कपडा मटेरियल जरी हां. वेगवेगळ्या वापरल्या जात्या. सेमी मिक्स जर आली तर आणखी रेट कमी होतात. ते प्युअर क्वालिटीची जर वापरली जाते, हां. त्यामुळे त्याची 5 पर्यंत. आता मार्केटमध्ये कसं आहे, यातली प्लास्टिक जरही तुम्हाला 5 मध्येच मिळेल. दिसायला साडी सारखी दिसते, क्वालिटीमध्ये डिफरन्स आहे. नाही, छान आहे ही पण. आणि असा कपडा पण सॉफ्ट येईल, एकदम लाईट वेट सिल्कमध्ये कपडा येतो. पूर्ण भरजरी बॉर्डर पदर येणार आणि बुटी पूर्ण शेवटपर्यंत एक सारखी येईल. डिझायनर पैठणीमध्ये त्याचा पदर पूर्ण ऑल ओव्हर अशी डिझाईन येईल भरजरी. पॉवर लूम थ्रेडमध्ये. पॉवर लूममध्ये. ही पण त्याच रेंजमध्ये. आणि याच्यामध्ये वर्क येणार मीनाकारी. पदर येईल, पूर्ण आसावली पदर येतो. आणि याची जी फॅब्रिक आहे हे कॉटन मिक्स असतं. हे थ्रेड आपण जे अगोदर पैठणीचं थ्रेड मटेरियल बघितलं ते प्युअर नारायणपेठ. प्युअर नारायणपेठ सिल्कमध्ये आहे ना. याची जी विविंग असते 2 प्लाय असते. आणि पदर जो असतो असा पारंपरिक पल्लूमध्ये येतो. याला गर्भरेशमी पल्लू म्हणतात. ओके. आतमध्ये पूर्ण अशी बुटी वगैरे असणार त्यामध्ये. आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डर असते. पदर जो असतो तो कॉन्ट्रास्ट असतो. ब्लाऊज सेल्फमध्ये येणार. सेल्फमध्ये. हो, ब्लाऊज सेल्फमध्ये असतो. ही कितीपर्यंत जाते? ही 3490 3500 रुपयापर्यंत बसते. पण ही प्युअर आहे हा? प्युअर मध्ये 3500 मध्ये सेमी नारायणपेठ प्युअर मिळणार. आणि छान आहे, पातळ आहे कपडा, मस्त आहे. आणि ही जी आहे पेशवाई इरकल सिल्क मध्ये, सेमी इरकल मध्ये.
बिलकुल. पेशवा इरकल मध्ये ते यात डिझाईन्स वेगवेगळे मिळतात. प्लेन चेक इरकल मिळते, चेक इरकल ही मिळते. कितीची? तर ही साधारण तुम्हाला 3600 रुपयापर्यंत बसते. ओके. त्यामध्येच आता हे बनारसी पॅटर्न मध्ये हे प्युअर जे आपलं मिळतं त्यातनं हे सेमी कतान बनारसी मध्ये हे सेमी आहे पण. हे सेमी मध्ये आहे ना. यामध्ये पण क्वालिटी वेगवेगळी असते. हा. पदराच्या डिझाईन्स मिळतात वेगवेगळ्या, बुट्यांच्या डिझाईन्स वेगळ्या मिळतात. यामध्ये ब्लाऊज तुम्हाला असं ब्रोकेड मध्ये मिळणार. ही 2700 ची साडी 2690 है ना. सेमी बनारस छान आहे त्याचे असे रंगही सर्व फ्रेशच मिळणार तुम्हाला. कलर कॉम्बिनेशन वगैरे वेगवेगळे फ्रेश मध्ये मिळते. त्यामध्येच आता हे पटोला डिझाईन मध्ये. पटोला. आता बऱ्याचशा ठिकाणी त्याला कोचंपल्ली म्हणतात, पटोला म्हणतात. हे इतकंच पटोला म्हणतात. वाव, कपडा छान आहे. फॅब्रिक जॉर्जेट कपडा येईल तुम्हाला, प्युअर जॉर्जेट आहे. ओ, पाणी प्या. काय पाणी? पिली मी. यामध्ये पण पदर बॉर्डर वगैरे कॉन्ट्रास्ट, ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये. प्राइस साधारण तुम्हाला 5-6 पर्यंत मिळते. ओके. कारण की फॅब्रिक प्युअर आहे ना फॅब्रिक त्याचं. त्यामध्येच आता हे प्युअर पेशवा, हे प्युअर मदुराई मध्ये येतं. वाव, सुंदर आहे ना साडी. कॉन्ट्रास्ट डिझाईन मध्ये. ही कोणती आहे? ही प्युअर पेशवाई मध्ये येईल. प्युअर पेशवाई. प्युअर पेशवाई. याला कपडा मटेरियल प्युअरचा असतो. कॉन्ट्रास्ट पदर येईल, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल. आणि यामध्ये डिझाईन्स खूप साऱ्या असतात. जे ज्या बॉर्डरच्या आहेत डिझाईन जरीमध्ये असतात, रेशीम वर्क मध्ये असतात. थ्रेड वेगवेगळी वापरले जाते. जसं यामध्ये जरी वापरली त्या ठिकाणी रेशीमही वापरता येते. मग ही प्युअर पेशवाई. प्युअर पेशवाई सिल्क मध्ये पेशवाई सिल्क ही 6990 म्हणजे 7000. त्याच्यामध्ये रेंज पण डिझाईन्स नुसार वेगवेगळे असतात. जशा डिझाईन बदलतील तशा रेंजही कपडा पण वेगवेगळ्या. सुंदर आहे. आणि कपडा पण प्युअर मध्ये येईल तुम्हाला. हलका फुलका आणि शाईन बघा ना याला. कपड्याला ग्लेज असणार तुम्हाला. किती सुंदर साडी आहे. छान आहे. पण रेंज ही अशीच असणार ना. हा रेंज आता कपडा मटेरियल प्युअर मुळे कसं आहे, यामध्ये सेमी थ्रेड जर आली तर मग रेट कमी असतात 1,500-2 हजाराची. हे पण प्युअर ही मध्ये बॉर्डर वगैरे वेगळी असं मिळू शकते. बॉर्डरच्या डिझाईन वेगवेगळ्या मिळतात ना काही त्यामध्ये. नाही नाही, आता ही सेमी दाखवली ना तुम्ही, हो. तर ही 3000ची आहे ना. तर मला जर का घ्यायची म्हटली ही, यामध्ये काय अजून वेगळा प्रकार बघायला मिळेल का? आहेत ना डिझाईन. प्रत्येक पीस वेगळा राहील यामध्ये. जी तुमच्याकडे बनारसी शालू. यामध्ये पण तुम्हाला भरपूर कलेक्शन, भरपूर डिझाईन्स, कलर वगैरे मिळतात. बनारसी शालू. बनारसी शालू कॉन्ट्रास्ट मध्ये येतं, सेल्फ आता या बनारसी शालूची किंमत किती आहे? त्याच्यामध्ये साधारण 5-6 पासून सुरू होते. ही जवळपास 8ची आहे. 8ची. आता ही 8 मध्ये आहे ना. कारण याच्यावरती काम खूप आहे. जसं वर्क वाढेल तसं मग कॉस्ट वाढत चालेल त्याच्यामध्ये. लग्न करायला लागते पुन्हा एकदा. त्याचा कपडा मटेरियल थिकनेस एकदम सॉफ्ट आहे. नाही हो, एवढं मला हेवी नको. नाही हे जस्ट दाखवली. हा, व्हिडिओसाठी. ही काय प्रकार सांगितलं याचा? हे पश्मिना बनारसी silk. पश्मिना बनारसी. एकदम स्मूथ आणि सॉफ्ट कपडा आहे. अंगावरती एकदम चापून होय, छान आहे कपडा. सिल्क कपडा आहे. पश्मिना एकदम सॉफ्ट असतो ना. पश्मिना. सॉफ्ट येतं एकदम. पण रेंज पण त्याची असेल ना. रेंज त्याची साधारण तुम्हाला 3000 ओके. 3000च्या मानाने ही साडी खूपच चांगली आहे. पण मला एवढी हेवी नको आहे. त्यामध्ये साऊथ टचमध्ये असं स्कर्ट वर्क वगैरे बॉर्डर डिझाईन नवीन बनवलं होतं. जी बॉर्डर दिली ती स्कर्ट वर्क मध्ये दिली. पूर्ण असं डिझाईन ऑल ओव्हर डिझाईन मध्ये. ही साडेती. हा थोडासा याला हे आहे है ना? थोडा वेगळा कलर आहे यामध्ये. चाव शेड आहे. हा, धूपछाव आहे. आणि हा प्रॉपर गोल्डन आहे. तो गोल्डन मध्ये येतो. याच्यामध्ये पिंक शेड धागा मिक्स होतो. हा, मग कोणता छान वाटेल? तो जास्त दिसतो आपल्याला. हा, हम्म. माझ्या कलर वाईज. याच्यापेक्षा तो सुंदर असतो. ही थोडीशी किंवा साईड आहे ही. आपण आता दुसरं सेक्शन बघू. बरं. तर मी आली आहे प्युअर पैठणी घ्यायला. दुसरंच जर का खरेदी करत राहिले तर अवघड व्हायचं, बजेट हालायचं म्हणून. बरी वाटते है ना. ते कलर कॉम्बिनेशन थोडं युनिक आहे ना. हा, अशा वेगवेगळ्या
कलर डिझाईन वगैरे आहे. तर याची प्राइस वेगळी आहे का त्यांच्यापेक्षा? थोडाफार फरक असतो. थोडा फरक आहे. ही 6ची आहे. ती पण चांगली आहे. ग्रीन. इकडं होतं ना. बॉटल ग्रीन. आपल्याकडे आहे अशी, म्हणजे माझ्याकडे जी आहे ती पेशवाई साडी आहे याचा अर्थ, हम्म. है ना? ही अशी साडी आहे माझ्याकडे. हो, लग्नात घेतात ना. म्हणजे मला नाव माहिती नव्हतं. आपण कासट मधून घेतलेली आहे. हम्म. ही वेगळी डिझाईन आहे. हा. पुण्याच्या कासटचं नाव ऐकलंय तुम्ही? ती मोठी मोठी शॉप पैठणी कुठून घेऊन जात असते? पैठणीचं मॅन्युफॅक्चरिंग सगळ्याकडे पुण्यात. मग तेच ना, मग तुमच्या नाही पण- लुक खूप वेगळा आहे प्युअर यातली मध्ये. प्युअर नाही नकोय मला. यातली प्युअर 20,000 प्लस. बघू बघू पण लुक असा येणार का वेगळा येणार अजून? लुक वेगळा असतो. इकडे बघा. ही 20 ची घेऊन सुद्धा असा लुक येणार नाही. एवढा लुक राहिली. नाही ना, हा तर प्रीमियम लुक आहे. याच ग्लेज तशी आहे ना साडीमध्ये. 6 आहे. 6,000. ही टिश्यू सिल्क टिश्यू मध्ये टिश्यू पैठणी 6,000ची ही 50% ऑफ करून आहे 3,000ला. ऑल ओव्हर कॉन्ट्रास्ट मी न करत. 3,000 प्युअर घ्यायला गेलं तर लाखांमध्ये. 6 महिने 8 महिने 10 महिने 12 पण महिने दिसायला सगळं दिसणार. दिसायला म्हणजे प्युअरचा फिरता ना. बुट्टा वेगळा आहे, बुट्टा ना थोडा मोठा बुटा आहे. वेगवेगळा Coin बुट्टा. बुट्याचं काय नसतं. बुट्याचं जे डिझाइन आहे ते वेगळं असतं. आता त्यात कलांजलीमध्ये ही एक येते. हे पूर्ण जे काढलूम आहे. ओके. पूर्ण. मग ही स्वस्त असते ना पूर्ण थोडी? हा, मग त्यापेक्षा हिची प्राइस कमी येईल ना. तर ही 14,900 पर्यंतच आहे. ओके. हिची जी थ्रेडिंग असते ना ओपन थ्रेड मध्ये असते. तसं हे रिच पल्लू मध्ये येतं. हँडलूम साडीचा जो बॅक साईड पदर आहे याला काही दिसतं तसं. हा, हे असं नाही दिसत आहे. हम्म. हा, दागा ही नाही दिसत. पूर्ण थ्रेड जी येते ना ती कुठं गेली मग ती थ्रेड? याची पुढं थ्रेड ती गेली कुठं? लॉक केली जाते. पूर्ण धागे हाताने विणले जातात. लॉक करतात का? म्हणून ते लॉक मध्ये येतं. त्याचा धागा सुटत नाही बॅक साईड. असं नाहीये माझ्याला. याला दिसतं का तुम्हाला पूर्ण साडीमध्ये? तसं त्याचे फक्त बुटी लॉक मध्ये, पदर पूर्ण ओपन मध्ये. ओके ओके. तुमची जी साडी तुम्ही दाखवली ती यातली एक्झॅक्टली. हा, साऊथ बरोबर. प्रोडक्शन असं हा, नाही येत. साऊथ. करेक्ट. जे काढ ते प्रोडक्शन. स्वतःच साऊथचे. आणि त्यांनी आंध्राचे. सांगितलं पण होतं की आम्ही साऊथचे ही साडी जी आहे ती येवल्यामध्ये पदर सेम रिच पल्लूच आहे ना, पण बनावट याची जेकाडची असते. हम्म. हे जेकाड रिच पल्लू, ते हँडलूम रिच पल्लू. डिझाईन तुम्हाला सिमिलरच राहतं. आता मग ही पूर्ण हँडलूम साडी आहे. पूर्ण शेवटपासून मग हँडलूम. काय हिचे रेट आहे? 20,500 हे भगवान रिच पल्लू. देवा. साधी बेसिक रेंज आहे ती 14,500 पासून सुरू आहे. म्हणजे मी आता आज घ्यायची म्हटलं तर मला 14,500 द्यायलाच लागणार आहे. 14,500 पासून. त्यातनं जर तुम्ही जेकाड घेतली, हे बघा हे आणि हे मटेरियल एकच आहे. हम्म. बनवण्याची टेक्निक चेंज आहे. मग हे 9-10 पर्यंत बसते. 10,495. दोन्हींचा कपडा एकच आहे. हम्म. बनवण्याची टेक्निक बदल. हे जेकाड लूममध्ये जेकाडचे जे पदर असतात कलरफुल दिसतात, तसे हँडलूमचे मॅट फिनिश दिसतात. हम्म. ते ऑर्डर देऊन बनवावे लागतात. अवेलेबल सांगतो तुम्ही काय सजेस्ट कराल कसलं साडीसाठी? बजेटवरती डिपेंड असतं. बजेट माझं सजेस्ट मी करून उपयोग नाही. तुमचं बजेट काय आहे त्यावर डिपेंड आहे ना. हे रिच पल्लू मध्ये याच्या पुढच्या ज्या बॉर्डर pure आहे? complete pure आहे. हँडलूम आहे ना, रिच पल्लू आहे. हा एक वेगळा आहे ब्राऊन. हे हँडलूम. सगळे जवळपास हँडलूमच आणले. म्हणजे मला आता जर जे काय पावरलूम घ्यायचंच नाही ते दाखवू. आता येवल्यात येऊन साडी घेते म्हणजे हँडलूमच एखादी असावी म्हणून. हा, मग त्यासाठी तुम्हाला फक्त आपण अगोदर का बघितले हा, माहिती पाहिजे ना. दोन्ही मध्ये तुम्हाला फरक Difference लक्षात कळला यावा पाहिजे. त्यासाठी बघितले आपण. त्यामध्ये जसं तुमचं हे कन्सेप्ट आहे, हे गडवाल कन्सेप्ट. गडवाल. गडवाल याची पण हिला गडवाल म्हणायचं की काय पैठणी गडवाल बोलायचं? पैठणी म्हणा. गडवाल गडवाल पैठणी. वेगळं, पैठणी वेगळी. गडवाल पैठणी Combination. वेगळी. दोन्हीचं कॉम्बिनेशन. त्याला बॉर्डर गडवालची येते आणि पदर जो आहे तो पैठणीचा. हा. तर जसं तुमची साडी आहे हम्म. ती सेम बनावट तशी आहे. साडी पूर्ण हँडमेड आहे. याचा पदर जे करतो
त्यापेक्षा आणखी वेगळे प्रोडक्ट जर म्हटलं मग या बॉर्डर सोडून येतात आता हँडलूम मुन्यामध्ये मुनिया. या जेकटलूम मुन्या पण येतो 20 पर्यंत हे हँडलूम मुन्यामध्ये अरे बघ हे खूप महाग असेल. हे 30 प्लस जाणार मुनिया स्वस्तात नाही येत ना मग. हँडलूमची कुठलीही साडी हेवी रेटमध्ये 14,500 पासून तशा टिपिकल बॉर्डर येते हा 30 प्लस अशा वेगळ्या येतील मुनियामध्ये वगैरे 50 प्लस तुम्हाला वेगळ्या बॉर्डर येतील आणखी ओय फोन द्या माझा. वाव. हा कलर पेस्टल आहे पण. मी जो फोटो दाखवला ना हा म्हणजे तशा किती टाईप पर्यंत तुमच्याकडे मिळणार? 12, 13, 14 पर्यंत जाऊ. त्याच्यामध्ये पण अशा डिझाईन्स असतात हा होय अहो याला थोडंसं एडिटिंग केलं की झालं की ऑलरेडी याला शाईन आहे. हे offer मध्ये. ऑफर आहे किती? 25% offer आहे. 14,950 ची 25% offer. 11,200 रुपये. 11,200 म्हणजे कलर मिळतील काय? सेलमध्ये कलर ऑप्शन नाही बनवून सेलचं दालन सेपरेट आहे तिथंही दाखवतो आपलं सिलेक्ट करू शकते. हे सर्व रंग त्यात ते हँडलूम प्रोडक्शन आहे हे धागा कसं आहे सेल्फ मध्ये एवढं लक्षात येत नाही थोडंसं कॉन्ट्रास्ट क्वीन मध्ये ते लक्षात येते कारण हा धागा यात मिक्स झाला त्यामुळे ते हँडलूमची फेड ओळखच त्याच्यावरती होते म्हणते हँडलूमची साडी लगेच लक्षात काय येते त्यामुळेच आणि जी जेकार्डची येते ना ती असा इफेक्ट देते बॉर्डर हायलाइट होते कॉन्ट्रास्ट. हँडलूम मध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर मिळते. मिळते पण ते क्वचित शक्यतो बनत नाही तशी. ही पण पूर्ण हँडलूम आहे पूर्ण. हँडलूमच आहे मस्त आहे कलर तो. सगळ्या पूर्ण हँडलूम मध्ये येते. परफेक्ट आहे. छान दिसतंय. कलर पण सुंदर बनवलेला आहे. आणि हा कोणता आहे? तो तसा आहे ना. पानसुली कलर शेड मध्ये याला आहे की कॉन्ट्रास्ट थोडं? तो पण उघडून काही बघ. रंग सेल्फ येतात काही कॉन्ट्रास्ट डिझाईन तुला जास्त मोठ्या बुट्ट्याची डिझाईन चांगली नाही वाटणार छोटी. याला आहे छोटी नाजूक. त्याच्यापेक्षा हा फ्रेश वाटत रिच यामध्ये आहे अजून. तिने कम्पेअर कर. मग आता कुठली रिच वाटते तुम्हाला एक तर पहिली रेड दिसते आणि ही पेस्टल पण सुंदर दिसते. हा पल्लू वेगळे वेगळे आहेत है ना. पदर प्रत्येकाचे वेगळे राहतात आणि ही प्युअर येणार ना ही रेड एकदम. आता आपण ही प्युअर हँडलूम बघतोय त्याचं जेकार्डचं काही संबंध नाही. प्युअरच दाखवत आहे ते जे काढते नाही. जेकार्ड आपण बघायचं बंदच केलं डिस्टन्स बुट्टा. ओके बुट्टा हाच ह्याच्यामध्ये सेम ग्रीन आहे का? आहे आहे की ही पण छान दिसते.